मागील काही महिन्यांपासून अहिल्यानगर, पुणे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि त्यामध्ये अनेकांचे प्राण देखील गेले आहे. जवळपास 37 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे आणि त्यानंतर बिबट्याची धरपकड जी आहे ती वन विभागाने सुरू केली. आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील डिग्रज येथील वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये आहे. आपण हे पिंजरे जे बघतोय हे यामध्ये सर्व पिंजऱ्यांमध्ये बिबटे आहेत आणि जवळपास 11 बिबटे या परिसरामध्ये आता ठेवण्यात आलेले आहे. जिल्हाभरामध्ये जवळपास 26 बिबटे अद्याप जेरबंद झालेले आहेत, तर जेरबंद करण्याची मोहीम अद्यापही सुरू आहे. त्यापैकी 23 बिबट्यांना वनतारामध्ये पाठवण्यासाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला आहे. त्यासाठी 45 लाख रुपयांचा खर्च आहे आणि तो खर्च जो आहे तो अद्यापही वन विभागाला मिळाला नाही. या बिबट्यांचं आपण जर बघितलं सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती या वन विभागाची आहे आणि त्या कर्मचाऱ्यांवर आता जर बघितलं तर त्यांच्या सांभाळण्यासाठी जे अन्न लागणार आहे, मांस लागणार आहे, त्यासाठी मोठी कसरत जी आहे ती वन विभागाची होताना दिसते. प्रत्येक बिबट्याला जवळपास 2.5 ते 3 किलो रोज मांस जे आहे ते देण्यात येतं. त्यामुळे मोठी कसरत जी आहे ती वन कर्मचाऱ्यांची होताना दिसते. आपत्कालीन निधीतून हा सर्व खर्च सध्या सुरू आहे. आपल्यासोबत आहेत राऊंड ऑफिसर राजू रायकर साहेब. सर, कशा पद्धतीने आता या रोपवाटिकेमध्ये बिबटे ठेवण्यात आले आणि कसं काळजी जी आहे ती बिबट्यांची घेण्यात येते आणि काय अडचणी आहेत? सर, आपण राहुरी वनक्षेत्रामध्ये एकूण 11 बिबटे आहेत आपल्याकडे आता सध्या. त्यापैकी 7 मादी, ते 7 नर आणि 4 माद्या आहेत. तर आपल्याकडे जवळजवळ 15 दिवसापासून इथले काही बिबटे आहेत. तर यांना आपण दिवसाआड साधारणतः 2 ते 2.5 किलो मटण दिवसाआड पुरवठा करतो त्यांना आणि दिवसभरातून 2 वेळेस पाणी पण पाजवतो. पाण्याचे आणि जर बघितलं तर दिवसभरामध्ये त्यांना किती अन्नाची गरज पडते? वजनानुसार किती अन्न देणं गरजेचं? आता प्राथमिक आपण तर याच्यामुळे म्हणजे आपल्या माहितीनुसार की 2-2.5 किलो वजन देतो आपण त्यांना. जर मटण देतो साधारणतः, ते चिकन ताज्या स्वरूपात इथं कापून टाकून देतो त्यांना आणि छोटा बिबट असेल तर त्याला 1-1.5 किलो मटण असं त्या पद्धतीने देतो मोठा आहार त्याला आपण. अद्यापही काही ठिकाणी बिबट्यांचे तुम्हाला फोन येत असतात. ते जेरबंद करण्यासाठी काय अडचणी आहेत? कारण ग्रामीण भाग आहे, काही ठिकाणचे रस्ते कच्चे रस्ते आहेत. मग त्या ठिकाणी जाऊन बिबट्याला जेरबंद करण्यात काय अडथळे निर्माण होतात? सर, बिबट्याला जेरबंद करण्यात सगळ्यात मोठे की राहुरी तालुक्यामध्ये भरपूर बिबटे आहे. साधारण 2-250 बिबटे संख्या असावी असं प्राथमिक अंदाज आमचा. आणि आता सध्या तरी मी राहुरी वनक्षेत्रामध्ये साधारणतः 30 ते 35 पिंजरे लावलेत आपण. अनेक ठिकाणी विविध ठिकाणी मागणीनुसार पिंजरे लावलेले आहेत आपण. या पद्धतीने आहे सर त्याचं नियोजन. खरं बघितलं तर ऊसाच्या शेतामुळं बिबट्यांची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे. जिल्हाभरामध्ये कमीत कमी 1100च्या वर बिबटे असल्याची माहिती आहे आणि हे बिबटे खरं तर सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती वन विभागावर आहे. कारण त्यांना आता निसर्गामध्ये मुक्त करता येत नाही. कारण माणसावरचे मनुष्यावरचे हल्ले जे आहेत ते वाढलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी रोपवाटिकेमध्ये बिबटे जे आहेत त्यांची काळजी घेतली जात आहे. मात्र बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं त्यांच्या खर्चाचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. काल वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्षवेधी दरम्यान अनेक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मात्र ह्या उपाययोजना कधी होतील यावर शंका उपस्थित होत आहे. कारण गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्यांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आणि जो खर्च आहे तो खरं तर वन विभागानं किंवा राज्य शासनानं त्यात पुढाकार घेऊन तो भागवला पाहिजे, अशीच मागणी आता सध्या या आपल्या समोर येताना दिसत आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.